मॅडम, आम्ही एक स्टिकर छापलाय पोलीस स्टेशन कडून. हे स्टिकर आहे, त्याच्यावर आमचे फोन नंबर दिलेले आहेत दोघांचे. शाळा किती ते किती असतील? 10 ते 5 मध्ये ह्या नंबरवर फोन करायचा. आम्हाला कशासाठी करायचं माहिती का? जर तुम्हाला कोण मुलगा त्रास देत असेल किंवा कुठले शाळेतले शिपाई म्हणा, शिक्षक म्हणा, काय त्रास देत असेल, त्रास कसला, तुम्हाला जर मनाला लाज वाटेल असा, म्हणजे तुमची एखादी मोठी ओढत असेल, तुमचा ड्रेस वर घ्यायचा किंवा तुम्हाला काही असू शकतं, डोळा मारणं, अंगाला मारणं, काय असं तुम्हाला वाटलं, लाज वाटायली असं वाटत असेल, तर आम्हाला या नंबरवर फोन करा. तुमचं नाव आम्ही कुणालाही सांगणार नाही. तुमच्या टीचरना कुणालाही आम्ही नाव सांगणार नाही की ह्या विद्यार्थिनीने मला फोन केला होता. तुमची जी काही तक्रार असेल त्या तक्रार आम्ही सॉल्व्ह करतो. आम्हाला बिनधास्त पोलीस काका, पोलीस म्हणून फोन करा. आणि त्या व्यतिरिक्त 5 नंतर 112 नंबर म्हणून घरात मम्मी पप्पाला सुद्धा सांगून ठेवा. 112 नंबर, त्या 112 नंबरवर फोन करायचं. तुमची काही तक्रारी असतील आजूबाजूच्या, तर त्या तक्रारी त्या फोनवर सांगायच्या. आमचे पोलीस 10 मिनिटात येतात तिथे, 10 मिनिटात. कसलीही तक्रार असू दे, कुणाची भांडण चाललेली असू दे, कोण कुणाला डेअरिंग होत असली फोन करायची. पोलिसांच्या भानगडीत कोणाला पडायचं नाही असं वाटतंय, पण पोलिसाला चांगल्या नजरेने बघितलं. पोलिसांसारखा मित्र कुठलाही दुसरा चांगला नाही. तुम्ही फक्त त्यांना कन्व्हर्सेशन ठेवा, तुमचं कम्युनिकेशन ठेवा, तुम्हाला योग्य ते न्याय मिळणार, 100% मिळणार. 10 मिनिटात तुम्हाला पोलीस येणार तिथं. आणि तुमच्या शाळेतले शिपाई म्हणा किंवा शिक्षक म्हणा किंवा लेडीज टीचर म्हणा, काय तुम्हाला त्रास देत असतील, हे मारणं, अभ्यास केलं नाही मारणं म्हणजे काय, हे त्यांचा अधिकार आहे. त्याच्यासाठी आम्हाला फोन करायचा नाही. आणि फोन जर विनाकारण केला, हे जर खोटं निघालं, तर तुम्हाला शिक्षा आहे. ती शिक्षा आम्ही तुम्हाला आत्ताच सांगणार नाही, त्याची शिक्षा वेगळी आहे. त्यासाठी तुम्ही खोटा कॉल करू नका. झालं का लेक्चर गुड टच बॅड टचचं? नाही झालं, नाही झालं तिथे मॅडम आता करून घ्यायची. ह्या आठवड्यात मला तुमचं लेक्चर सगळे तुम्ही घरात देवाची गाणी म्हणा किंवा लहान मुलांना कार्टून वगैरे व्हिडिओ वगैरे बघतो ना, मग त्यावरती की नाही, बरं ठीक आहे, कोणाकोणाला स्पेलिंग येत नाही आणि आपण टाईप करू शकत नाही, आपल्याला व्हॉइस रेकॉर्डर आहे, त्याला दाबल्यावर काय करायचं? आपल्याला जर गाणं पाहिजे तर आपण काय करतो, त्याच्यावर टच करून आपण गाणं म्हणतो मोबाईलचं, बरोबर. मग आपण जेव्हा माईक टच करतो, प्रेस करतो, तेव्हा ह्याला युट्यूबला सांगायचं की गुड टच बॅड टच. घेऊन घ्या सगळेजण माहिती. गुड टच बॅड टच हे 2 शब्द टाकायचे. 3-3, 4-4 मिनिटाची क्लिप आहे. छोट्या छोट्या क्लिप येतात, गुड टच बॅड टच क्लिप येतात छोट्या छोट्या. त्या मराठीतून येतात, इंग्लिशमधून, तुम्हाला कुठली लँग्वेज येते त्याच्यावरून तुम्ही पूर्ण माहिती घ्यायची. काय छोट्या छोट्या क्लिप आहेत, म्हणजे कुठल्या गोष्टी केल्यानंतर, म्हणजे कुठल्या गोष्टी अशा आहेत की गुड टच म्हणजे काय, बॅड टच म्हणजे काय, ह्या गोष्टी लक्षात घेऊन मी काय करते ते. गुड टच म्हणजे काय, आई जेव्हा मवाळ किंवा हात फिरवते, जेव्हा माया करते, लाड करते, प्रेम करते, तो कसला टच असतो. आणि विनाकारण, आता हे टाका, विनाकारण जर अशा पायांना माझ्या कशाला मांडीला जर चिमटे घेतले, ओढणी ओढली, माझ्या विनाकारण माझ्या गालांना असे हे घेतले, चिमटे घेतले, तो कसा टच असणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही ते व्हिडिओ बघाल, तुम्हाला नॉलेज येत जाईल. विनाकारण दुसरे गाणे हे ते बघण्यात वेळ वाया घालू नका. आपल्या फायद्याचं काय आहे ते बघायचंय, बरोबर. कितवीची होती मुलगी? दुसरीला, फक्त दुसरीला. तिथे इमॅजिन करा, तुम्हाला एक लहान बहीण असेल, कितवीला ती पाप दुसरीला असेल, तुम्ही घरात छोटी घरात, तिला काय त्रास झाला असेल तुम्ही इमॅजिन करा स्वतःहून. ते त्रास तुम्हाला पण होऊ नये म्हणून आम्ही हे सगळं करतोय. तुमच्या शाळेतले टीचर लोक करतायत, तुमची काळजी करायलाच ते आहे तिथं. जर काय अडचण असेल तर बिनधास्त सांगा, घाबरू नका. शिकून तुम्हाला मोठं होण्यासाठी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शाळेत पाठवलंय. आणि घरी आता आम्ही सांगितलोय, युट्यूब बघा, मोबाईल वरून बघा, दिवसभर तुम्ही घरातल्यांचा मोबाईल घेऊन बघत बसू नका. आणि टीचरांनी सांगितलं असं सांगायचं नाही, समजलं. ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे तुम्हाला. तुम्ही मोबाईल घेऊन नाही, आम्हाला टीचरांनी आणि पोलिसांनी असं सांगितलं, मग दिवसभर मोबाईल घेतला, ते चालणार नाही. मॅडम तुम्ही फॉलो करत असाल. ह्यात शिकून कोणाला मोठं झालं पोलीस व्हायचं. त्यासाठी आतापासून तुम्ही डेअरिंग केली पाहिजे. पोलीस होणं म्हणजे साधन असतं, ज्यांच्या डेअरिंग आहे तेच पोलीस होते.
बरोबर आहे ना? मग पेरिंग वाढवून घ्या, फोन करा, तुम्हाला काय असं अडचण वाटत असेल तर बिनधास्त फोन विनाकारण कुणी जरी त्रास देत असेल, रिक्षावाला, कुठल्या दुकानात कुठला आपण काहीतरी पेन आणायला गेलो, विनाकारण ती व्यक्ती छेडते, विनाकारण तुम्हाला गरज नसताना चॉकलेट खायला देते, हे पण वाईटच आहे ना. कुणी जरी काय जिथं आपला हक्कच नाहीये, जिथं काही गरजच नाहीये, तिथे एखादी व्यक्ती जर चॉकलेट देत असेल, बिस्किट देत असेल, तर तुम्ही ते घ्यायला पाहिजे का? ती वाईट गोष्ट आहे ना. पण ती आपल्याला आपण घेताना कळत नाही, पण त्याचा नंतर परिणाम होतो. ही गोष्ट लक्षात आली का? त्या मुलीला आठवड्यापासून त्रास होतो, तर ती कोणाला सांगितली नाही. जर त्याच दिवशी समजा आज आपण मंगळवारी गृहीत धरू, मंगळवारी तुला एक त्रास झाला, तुम्हाला कोणाला तरी एका त्या त्रास जर झाला लगेच तुम्ही जर टीचरला सांगितलं असते, टीचर आम्हाला सांगितलं असते किंवा त्यांच्या लेवलनी तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते. हे मंगळवारपासून ती सहन करत गेली, पुढच्या मंगळवारपर्यंत सहन केली, म्हणजे 8 दिवस सहन केली ती मुलगी. 8 दिवसात तिला इतक्या वेदना झाल्या तिला तुम्ही विचारही करू शकत नाही. तुम्हाला आईला जाऊन विचारा, तुम्ही कधी तर आता शाळेत घरी गेल्यावर आईला विचारा की काय झालं होतं त्या मुलीला, ती आई तुम्हाला समजून सांगेल व्यवस्थित. त्यासाठी तुम्ही वेळच्या वेळी अपडेट राहत चला. बरं आहे बघ, आपल्याकडे आता उन्हाळा आहे खूप सोलापूरला. उन्हाळ्यात आपल्याला शुगर त्रास होतो ना, आपण पाणी जास्त पित नाही, उन्हाळ्यात खूप पितो, खूप त्रास होतो ना. हीच गोष्ट त्या मुलीला विनाकारण दुसऱ्या व्यक्तीकडून झाली, समजलं का? ही गोष्ट आणि जग जाहीर झाली पूर्ण की बाबा ह्या मुलीला असा असा त्रास झाला. तुम्हाला होऊ नये. आपल्याला सगळ्यांचं म्हणणं काय, तुम्ही त्या बाबतीत राहू नका. तुम्ही तुमची सेल्फ प्रोटेक्शन कसं करू शकतो स्वतःला. आणि हे बघा, जर असं सण चालला असेल, एखादा तुम्हाला वाटलं एक रिक्षावाला मुलगा लहान मोठा असू दे, त्याला उर्मट बोला, रागवा, त्याला शिव्या द्या, मारा, त्याला पब्लिक मारेल, तुम्हाला कुणीही काय करणार नाही. आणि कुठल्या पाहुण्या रावळा आपल्या घरात असतो, शेजारी असतो, तो विनाकारण येतो, केस ओढतो, या गोष्टी बंद करायच्या इथून पुढे. सहन करायचं नाही अशा गोष्टी. कोणाला स्वतःच्या शरीराला टच करू द्यायचा. आपल्या घरी रक्षाबंधनात आपला भाऊ आहे प्रोटेक्शन करायला, पप्पा आहेत ना, आई आहे ना, विनाकारण कोणाकडून लाड करून घ्यायचे. इथून आपल्यावर अन्याय होतो, पण आपल्या लक्षात ये आणि तो शिपाई होता म्हणून ती लक्ष दिली नाही. ती सांगायला हवं होतं पण सांगितली होती, बरोबर का? आणि कोण खाऊ वगैरे देत असेल, चॉकलेट देत असेल, काहीतरी गोळी एखादं कॅडबरी, कुठली पण काही घेऊ नका. काहीच घ्यायचं नाही. घरचा डबा जो असतो तो छान जेवायचा, घरी जायचं. विनाकारण सुट्टीवर येऊन नंबर देत असेल, फोन सर, या सांगत असेल, करायचं नाही.